आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, आज येवल्याला जात आहे, काय दौरा आहे, काय भेटीगाठी आहेत? ते सचिन भैयाच्या आजी एक्सपायर झालेल्या, ते आज जायचं उद्या जायचं करून करून ते राहिलं होतं। आज त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट द्यायसाठी चाललो आहे। बाकी काय सोशल मीडियामध्ये तिकडून पोस्ट टाकण्यात आले, येवल्याहून की अनेक गावांचा दौरा करणारे भेटी देणार आहेत। मग जाताना गावं लागते ना, का समुद्र थोडा आहे मध्ये, गावं लागणारच ना। मग आता काय ते गाव उचलून ठेवू बाजूला, जावं तर लागेल ना। कुणी मी नाही, कुणाला यायचं असलं तर गावं तर लागणारच आहेत ना, त्याला तर जावंच लागेल गावातून। येवला राजकीयदृष्ट्या तिथून छगन भुजबळ निवडून येतात, तुम्ही सारखं त्यांच्यावर टीका केली, टार्गेट केलं की त्यांनी आरक्षण मराठा समाजाला भेटू दिलं नाही। मी टार्गेट नाही केलं त्याला, त्यांनी केलेलं आहे मराठ्याला, मी नाही टार्गेट केलं त्याला कवा। हां, मी टार्गेट केलं नाही त्याला, कधी केलं नाही। त्याने आमच्या गोरगरिबाला टार्गेट केलं आहे। अरे मी सांत्वन भेटीला चाललो आहे म्हणा त्याला, म्हणा मी सांत्वन भेटीला चाललो आहे, टेन्शन घेऊ नको। दादा, निवडणूक आहे, सध्या विधानसभा निवडणूक लागलेली आहे, प्रचार सुरू आहे, अनेक उमेदवार असं सांगतायत की तुमचा पाठिंबा आहे म्हणून त्यांना। नाही, मी कधी मी सांगितलं माझ्या पोटात जे येते तोंडात, हां, नीच काम मी करत नाही, नीच विचार ठेवत नाही। आत्ताच आमचे ते हे काय बंधू आले होते, मी जे सांगतो तेच बोलतो, मी जे सांगतो तेच बोलतो कधी पण। मी इथंच 3 तारखेला तेच सांगितलं होतं, 4 तारखेला पण तेच सांगितलं की मी समाज कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही, समाज संकटात आणू शकत नाही। माझ्या ऐकण्यास समाज हे म्हणून मी कसलं वागावं हे मला मुलगा म्हणून शोभत नाही अजिबात। मी लोकसभेला तेच सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा। समाज बंधनमुक्त केला होता, बंधनात मी समाज कधीही ठेवलेला नाही। कारण बंधनात ठेवणं म्हणजे त्याला म्हणायचं स्वतःच्या दादागिरी ठेवणं। मी जातीला बाप मानतोय तर मी माझं मत माझ्या समाजावर कधीच लादत नाही, मोकळं सोडलं। तेच विधानसभेला सुद्धा सांगितलं आहे मी की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, आणि आरक्षणाला विरोध करणारा सोडायचं नाही, हे मी माझा कायम शब्द आहे। मग आता समाजाला मी सांगितलं आहे, तुम्हाला ज्याचं करायचं ते करतं त्याच्या हिशोबानं, ते बरोबर पाडीतं। तुम्हाला वाटतोय आम्हीच लय हुशार आहेत, आमच्यापेक्षा शेतात बांधावरती काम करणारा 5 पट हुशार आमच्यापेक्षा बुद्धी ना। मराठा म्हणते त्याला, ते लय बुद्धिवादी आहे। माझा कोणालाच पाठिंबा नाही, पक्षाला नाही, कोणाला नाही, कोणचे महाविकास आघाडी नाही, कोणची महायुती नाही, कोणाला नाही, पण पाडा। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, आंतरवलीसाठी जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।